चला चला लवकर चला, शेवटची बस मिळाली पाहिजे. शेवटची बस म्हणून हे बघ बस लागलेली आहे. थांब 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 थांब. हा फिल्टर पाडा. चला लवकर बस जाईल. बस जाईल बस जाईल बस जाईल. अरे बस जाईल. बस जाऊ दे बस मध्ये बस जाऊ दे. ढकला मला. आता मला घ्या. तुला घेऊ मला भारी होते ना मग. ये 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 लवकर. चला चला लवकर चला. सीट लागली. चला लवकर. सीट लागते ना हळू हळू. तू कशी आली आरामात गँगवे मधून. शपथ आरामात आहे. तिकडे सरकून बस ना. अख्खी बस रिकामी आहे तरी तुम्हाला ढकललंच. मिळाली एकदाची शेवटची बस. आता पटकन जाऊया घरी, खूप उशीर झाला. आता घरीच जाऊया. तसंही तू कुठे येण्याच्या लायकीची नाहीयेस. का विचारतेस का? शपथ पैसे संपले. असे कसे संपले? हे माझ्या तिकिटापुरतेच पैसे आहेत कळलं ना. घ्या. हे यांचं बायकोवरचं प्रेम. दुसरं कोण असतं तर म्हटलं असतं बाई गो हे जे पैसे उरलेत ते तुझ्या तिकिटासाठी ठेवूया, पण नाही. आणि काय हो एवढ्यात कसं पैसे संपले तुमचे? अरे संपले म्हणजे माझ्यावर नाही संपले का, सगळे तुझ्यामुळे संपले. तुम्हाला सांगतो सई मॅडम, हिला मी चौपाटीवर घेऊन गेलो ना, त्या आकाशबाणात याची फटकन बसली, अख्खा आकाशबाणा मोडला. त्याचे पैसे मी भरले. नंतर तुम्हाला काय म्हणालीस, मला घोड्यावर बसायचं आहे. तू घोड्यावर बसली, घोडा काय आमचा बसला. त्या घोड्यावाल्याला मी 10,000 रुपये दंड दिले. जेम पैसे उरले होते तर तू काय केलंस, चौपाटीवरच्या प्रत्येक गाडीवर जेवलीस, त्याचं सगळं खाऊन टाकलं. ते कमी पडलं म्हणून अख्खी गाडी खाल्लीस. हा पण सगळं 55 मिनिटाच्या आत संपवलंय. दीक्षितांचं डाएट फॉलो करते मी. 55 मिनिटात माझे 25,000 रुपये पण संपवले. लागली सांगायला ढीगभर माती खाल्ली तू आणि मला विचारतेस पैसे कसे संपले म्हणून. मी माती खाल्ली? मग मी माती खाल्ली. मी माती खाल्ली? मी माती खाल्ली. मला मारणार? हाच तर प्रॉब्लेम आहे ना. हाच तर प्रॉब्लेम आहे. या बघ पण आता रात्रीची वेळ आहे, ही शेवटची बस आहे. ह्या बस मधून जर आपल्याला उतरवलं ना खाली तर आपल्याला चालत घरी जावं लागेल. तू खाली बस. ऐक माझं. चालत घरी जावं लागेल? हा. परत स्वयंपाक करा, भूक लागले हो खूप मला. अरे आताच तू 25,000 रुपये खाल्लेस ना, आता घरी गेलो का मला खातेस. गप्पा बस. हा हे बघ कंडक्टरला ना रडायचं नाटक करायचं आणि मी असं दाखवणार, हा मी तुला ओळखतच नाही. हो. हे का मी करू? अरे आपल्याकडे पैसे नाहीत ना आकार ना. नाही नाही मी नाही असं काही करणार. एकटी बाई रडली ना, अरे लगेच सिंपती मिळते ना. रड ना तू मुद्दा म्हणून. मला नकोय कुणाची सिंपती. मी नाही करणार. उगाच काही अरे खांडेकर, अरे अजून बी जेवणच करते का रे तू? नाही नाही जेव जेव तू. इथे काय बस मध्ये कोणी पॅसेंजर नाही आहे बा. जवळ पॅसेंजर येतील ना तेव्हा काढू आपण गाडी. हा अरे कोण शिरे तटे? हा मी आहे. नाही नाही बसा बसा बा. तिकीट बोला. तिकीट. अरे तुम्ही बाय ना बाटोड बघा रे भाऊ. अरे असे विनोद करून ना फार फार तर करिअरची सुरुवात होऊ शकते, फक्त पुढे टिकू नाही शकत बरं. फालतूपणा करू नको. जिथे जायचंय ना तुला तिथलं तिकीट सांग बा. एक फिल्टर पाडा. जास्त बाल झाडू नको बरं का, जडून जातात ते. हो माझ्या डोक्यावर बी गैरे बाल होते. हा खानदेशचा सुनील शेट्टी समजायचे मला. हो हा आता रोहित शेट्टी म्हणतात. काय सांगितलं तुम्ही? एक फिल्टर पाडा. हा फिल्टर पाडा भोग पाडा. वा थँक्यू. बाई हा तिकीट बोला. ह्यांना एक ओपेरा हाऊस द्या. वा वा. बाई बाई मी तिकीट घ्या म्हटलं, जुजबी घ्या असं नाही म्हटलं बरं का. What is this yaar? What is this? Which kind of people inside me yaar? I don't like this kind of panchadpana. What should I know yaar? अरे तुम्ही बाई ना नाटक्या. तुझ्या तोंडून आहे ना, म्हणजे तुझ्या थोबाडातून ही इंग्रजी सोबत नाही रे. तुझ्या थोबाडातून मराठी बाहेर पडते ना, तेच समाजावर केलेले उपकार आहेत. तुम्ही जवळ जवळ बसले त्यांना ओळखता का तुम्ही? यांना? हा
नाही मी यांना ओळखत नाही, अजिबात नाही ओळखत. हो बाई उतरा खाली आणि तुम्ही चालत या, तेवढं तुमचं वजन कमी होईल. मला हे काय बोलण्याची पद्धत आहे का रे? हा? ही बिचारी आपला नारी. ओ ओ ओ ओ बाई बाई काय झालं? तोंडाने बोला ना. काय 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 पर्स नाही? पैसा नाही ना तो. पैसे नाही का? ठीक आहे बा. हो बा उठ रे तिकडे बस. मी का उठू? अरे ती बाई रडते, मला तिला आधार द्यायचा आहे रे. तिला आधाराची नाही हो, तिकिटाची गरज आहे. एक तर ओळख नसताना जवळ बसतो, तिच्यावर लाईन मारतो का? वय रे तिकडे बाय. दलिंदर का थाना. बाई 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 तुम्ही काळजी करू नका. काय झालं बुवा? माझा नवरा गेला हो. अरे 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 नवरा गेला? नाही पण त्याच्यात तुमच्या काय दोष म्हणा, वरच्याच्या हात असतो त्याच्यात. जाऊ दे, जाऊ दे, अरे काय पण हरकत तुमच्या हातात जे आहे ते सोडा ना आधी. नाही. तुला माझ्या हात दाखवू का रे? अहो गेला म्हणजे तसा गेला नाही मग? हो. अहो मला मुंबई फिरवायची म्हणून चौपाटीवर घेऊन गेला. बरं. नंतर भेल आणतो असं सांगून गेला, तो गेलाच हो. असं का? नंतर फोन करून विचारलं हा. तर म्हणाला मी तुला टाकलं. अरे 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 किती नालायक आहे या बाईचा नवरा. त्याने बाईना बाटोडका था ना. किती नीच आहे तो, नीच. हा एवढ्या सोन्यासारख्या बाईला सोडून गेला तो. सोन्यासारख्या बाईला? हा घरी या कधी मग तुम्हाला कळेल. या बाई सोन्यासारख्या आहेत की नाही ते बघायला तुझ्या घरी कशाला येऊ रे? मी त्यांच्या घरी जाईन ना. हा, तेच मग. बाई तुम्ही कुठे राहता हो? कोळीवाड्यात. असं कुणाला पण विचारा. बर. चौथी गल्ली दुसरं घर. दुपारची एकटीच असते घरी. अरे तू पत्ता काय सांगतेस त्याला? हे काय रे, दुपारचं घरी कोणी नसतं म्हणजे याचा काय अर्थ काय? पाय ना झेपऱ्या तू ना. ती जी आपला नारी आहे ना, तिच्या घरी मी दुपारी जाईन, संध्याकाळी जाईन, कधी बी जाईन. अख्खं आयुष्य मी तिच्या घरी राहीन. तुला काय करायचंय? साहेब तसं नाही हो. ना? पण असं परक्या माणसाला लगेच ऍड्रेस देणं बरोबर नाही ना साहेब. अरे पण ती मला परक नाही समजत ना रे आता. अरे, आमच्या जुडून राहिलं तर कशाला जडतो रे? तुला काय मिरची लागते रे? बाई मी काय म्हणतो, तुमचा जो नवरा आहे ना त्याला भर चौकात नेऊन त्याची चड्डी काढून त्याला चापकाने फटके दिले पाहिजे. मी काय म्हणतो साहेब, हा नुसतेच फटके मारा ना, चड्डी कशाला काढायची? स्किट मध्ये सगळे काढतात ती कमी आहे का? तिच्या नवऱ्यासोबत ना तुला बी फटके दिले पाहिजे. कुठून काढलं पाहिजे? नको नको. बाई मला आहे ना दुसरी आयडिया सुचली आहे. काय काय? तुम्ही तुमचा जो फालतू नवरा आहे ना त्याला सोडचिठ्ठी देऊनच टाका बा. हे काय सल्ले देत आहे? सोड चिठ्ठी दिली तर ती बाई एकटी राहील ना हो. एकटी? हा. ए, या. ए, या. अरे अशी जी अबला नारी असते ना हा. त्यांना सांभाळायला काही चांगले पुरुष असतात बुवा माझ्यासारखे. तुम्ही फक्त सोडचिठ्ठी देऊन टाका, मी काळजी घेईन तुमची. हा माझ्याकडे क्वार्टर आहे, माझ्याकडे चकना आहे. एका झापडीत तुला चकना करेन मी. अरे क्वार्टर म्हणजे सरकारी निवासस्थान आहे बुवा. तुमच्याकडे? हा बापरे. मला चांगला पगार आहे. हा अजून तुम्हाला सांगतो, आमची जी मेस आहे ना तिथे एकदम स्वस्त आणि मस्त चांगलं जेवण मिळतं. हा तुम्ही बिंदास. हे चालेल. हा. हे चांगलं. आणि माझा स्वभाव आहे ना तो एकदम मृदू आहे. ए हा. ए त्याला मुर्दूस आहे. मुर्दूस काय रे? मुर्दूस काय? तुम्ही असं बोलले, मी एकदम मुर्दूस आहे म्हणून. अरे स्वभाव मृदू म्हणजे नाजूक आहे बुवा. अच्छा नाजूक आहे का? हा. मग काम करा ना, कशाला ते चिल्लर बायच्या नादाला लागताय? चिल्लर? हा. अरे चिल्लरची खरी किंमत आहे ना फक्त कंडक्टरला माहिती असते. कंडक्टरला. बाई मी तुमच्याशी लग्न करतो बाई. हो लग्न? तुम्हाला विश्वास बसत नाही? हो मी 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 तयारच असतो. हे बघा. होय. हे काय करता तुम्ही? विल यू मारी मी? अशी मारीन ना मी. देऊ का तुझ्या कान पट्ट्यात? हा झिपऱ्या टाड्या वाजव. टाड्या वाजव. वाजव टाड्या. टाड्या वाजव. अरे तू काय बारशाला आलाय का रे? अरे झाली एंगेजमेंट झाली. कांडेकर एंगेजमेंट झाली बरं का बाई.
हनीमूनला कुठे जायचं? माझं एक लग्न झालंय, मी हनीमूनला नाही येऊ तुमच्या शकत. पहिल्या लग्नाला काही अर्थ आहे का? अरे त्या पहिल्या लग्नाचा अर्थ आहे ना बाबा. तू काय करतो रे मध्ये मध्ये? कारण हाच माझा नवरा आहे. मीच नवरा आहे. आमच्याकडे तिकिटाचे पैसे नव्हते म्हणून आम्ही नाटक केलं. हो हो, तुला नवरा शे. आम्ही नवराच. दे बाळा तिची अंगठी देऊन टाक. देऊन टाक त्याची अंगठी. ती माझी आहे. त्याची दे. हा दे त्याची. हा दे. अंगठी दे ना. अंगठी दे ना. दे अंगठी. हा माझ्याकडे. अरे कन्फ्यूज. याच्यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखं काय आहे? त्याची अंगठी. मी नवरा आहे ना. दे मग अंगठी दे. दे पटकन. काय आता काही नाही होऊ शकत. म्हणजे आय एम सॉरी. सोड ना. इथं नवरा आहे. सॉरी. बाई वाजले किती हो? 9821. नंबर का सांगते तिला? या क्षणी काही होत नाही, पण मी तुम्हाला आता वचन देते. कोणाला? या जन्मापासून वटसावित्री नाही करणार. बाई या जन्माचा प्रॉब्लेम होता हो, पुढच्या काही माहिती नाही. अशी नाही, अशी बेल वाजवायची. इथं बस. तुला खिडकी धावा खायची ना, तिकडे बघ. बघ तिकडं. हो जाऊ द्या बस. पांडेकर गाडी सोडा हो.